देवा ऊन म्हणतंय पाणी पाणी आणि पाणी म्हणतंय ऊन ऊन. ऊन म्हणते पाणी, पाणी म्हणते ऊन. म्हणजे काय प्रधानजी? समजून घ्या देवा, नुसतं असं असं करून कसं चालेल? समजून घ्या. ऊन म्हणतंय पाणी पाणी आणि पाणी म्हणतंय ऊन ऊन. प्रधानजी, अहो जवळपास पाणी देखील नाही होय आणि असं कडक ऊन पडायचे दिवस पण नाही. होय, तर मग असं ऊन का पडलंय देवा? ऊन म्हणतंय पाणी पाणी, पाणी म्हणतंय ऊन ऊन. प्रधानजी, बोला देवा. दमलात की काय? आता काय दमायला होणारच की एवढी धावपळ म्हणल्यावर. चला चला रे आणा, ठेवा ठेव ठेव तिकडे ठेव. जी प्रधानजी. हा प्रधानजी, आज शिकारीचा कार्यक्रम मोठा झकात झाला. शिकार खेळल्याचं समाधान मिळालं. लई समाधान देवा. अंगातनं घामाच्या धारा वाहत्यात. प्रधानजी, आज आपण खूप मोठी शिकार केली. वाघ, सांबर, चित्ते, हत्ती यांची आज भरपूर शिकार झाली, नाही का? मोठी म्हणजे काय देवा? इपोल शिकार झाली. प्रधानजी, देवा आता आणखीन एक काम करा. आणखीन एक काम कसलं देवा? प्रधानजी, माळसेची खोड जिरवण्यासाठी ही शिकार कावडी जेजूरगडावर पाठवा. जेजूर? पर देवा, या शिकारीचा माळसा हक्काला काय उपयोग? हे आम्हाला माहित आहे. शिकार कावडी बरोबर माळसेला एक निरोप पाठवा. म्हणावं, देवानं तुमच्यासाठी सुकामेवा पाठवलाय. सांगतो. सुका मेवा देवा. ही शिकार बघितल्यानंतर माळसा हक्काची तळपायाची आग मस्तकाला जाईल. जाऊ दे. तिनं जो आम्हाला संताप दिलाय त्याची थोडी तरी धळ तिला लागू दे. जा तुम्ही. महाराज मी माळसा हे बरं आहे देवा. म्हणजे तुम्ही सांगितलं ऐकलं नाही तर तुमच्या हातनं मरण आहे आणि घेऊन गेलो तर त्यांच्या हातनं मरण आहे. प्रधानजी, येतो महाराज. म्हणजे आता स्वतःच मरण उडवून घेतल्यासारखं आहे. असं केलं तर कोणा तरी दुसऱ्यालाच पाठवून देऊया. देवा येतो बरं का, पाठवून देतो बरं का. बाईसाहेब, काय ग? देवांचा निरोप आलाय. काय देवांचा निरोप आलाय? होय. कधी येतात ते जेजुरी गडावर? म्हणजे सगळं काही कुशल आहे ना? का आम्हालाच तिकडे बोलावलंय? अगं काय निरोप आहे सांग तरी लवकर. देवांनी कावड भरून सुकामेवा पाठवलाय आपल्याला. देवाने आमच्यासाठी सुकामेवा पाठवलाय? अगं आम्ही त्यांनाच कलिता लिहित होतो. चल दाखव तरी काय सुकामेवा पाठवलाय. चल लवकर. देवाने आमच्यासाठी एवढा सुकामेवा पाठवला? अक्रोडासारखा मारलेला वाघ, काजूसारखा मारलेला चित्ता, मनुकेसारखी मारलेली हरण, पिस्तासारखा मारलेले सांबा, हा असला सुकामेवा पाठवला देवानी आम्हाला? देवानी ही असली आमची क्रूर चेष्टा का आरंभावी? दासी जा, आमची अमृत कुपी घेऊन या. त्यातला थेंब थेंब या प्रत्येक प्राण्याच्या मुखात घाला आणि हे प्राणी जिवंत होतात त्यांना जंगलात पाठवण्याची व्यवस्था करा. जा. देवा, ही असली क्रूर चेष्टा का आरंभली तुम्ही आमची?
मी एका कुलवंत वाड्याची कन्या, झाकून अन्न खाणारी, गाळून पाणी पिणारी, आणि तुम्ही सुका मेवा म्हणून हे असले मृत प्राणी पाठवावे. पण देवा, मी देखील तुमचीच बायको आहे. मी तुम्हाला चांगलीच अद्दल घडवते. हे सगळे प्राणी जिवंत होऊन पुन्हा जंगलात येतील. हे सूर्यनारायणा, माझ्यासाठी एवढंच कर. देवाच्या सैन्यावर 12ही महिने तू तप तप तपला पाहिजेस. उन्हानं त्यांच्या शरीराची आणि मनाची काहिली झाली पाहिजे. त्या मुखालाच नव्हे तर डोळ्यांनाही पाण्याचा टिपूसही दिसता कामा नये. देव उन्हाने त्रस्त होऊन उचल्या पावली देव गडावर परत आले पाहिजेत. प्रधानजी, जी काय कडक ऊन पडलंय. होय. दगड धोंड्यांच्या लाया झालाय. जमीन पेटून उठली आहे. होय देवा, देवा सगळीकडे पशु पक्षी मरून पडल्यात. मी म्हणतो असं आखरीत एकाएकी घडलं कसं? प्रधानजी, आजी. सूर्यनारायण किती तापलंय. होय. देवा, ऊन म्हणतंय पाणी पाणी, आणि पाणी म्हणतंय ऊन ऊन. ऊन म्हणते पाणी, हं, पाणी म्हणते ऊन. हं. म्हणजे काय प्रधानजी? समजून घ्या देवा, नुसतं असं असं करून कसं चालेल? समजून घ्या. ऊन म्हणतंय पाणी पाणी, आणि पाणी म्हणतंय ऊन ऊन. प्रधानजी, हं, अहो जवळपास पाणी देखील नाही, होय आणि असं कडक ऊन पडायचे दिवस पण नाही. होय. तर मग असं ऊन का पडलंय देवा? ऊन म्हणतंय पाणी पाणी, पाणी म्हणतंय ऊन ऊन. प्रधानजी, हा कोणाचा तरी शाप असला पाहिजे, नाहीतर कडक ऊन असं पडणार नाही. देवा, आपण शिकार मारलेली जनावर पुन्हा जिवंत होऊन रानात परत आली. या उन्हामुळं घाम फुटलाय, तहान लागली आहे. मगा धरणं तुम्ही म म असं 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 चाललं, पण कमाला एक टिपू सुद्धा घाम नाही. हे कसं काय? अहो खरंच की हा? प्रधानजी, काय? हा कोणाचा तरी शाप असला पाहिजे. हा? प्रधानजी, ती शकुनवती घ्या घ्या. आणि बघा कोणाचा शाप आहे दे ते. रे. उन्हानं त्यांच्या शरीराची आणि मनाची काहिली झाली पाहिजे. अरे बापरे देवा, देवा याच्यामध्ये एक बाई दिसते. बाई? कोण? कोण आहे देवा? आमची अक्का आहे. अक्का? म्हणजे माझा? देवा, आता काय करायचं? म्हणजे आपलंच माणूस आहे, आपलंच दात, आपलेच ओठ. प्रधानजी, हा माळशेचा शाप असला पाहिजे. प्रधानजी, आपण जेजूरगड उतरताना बाभळीची झाड आडवी आली होती. पण तुम्ही भंडाऱ्याची फूक मारून त्याचं ऊसाचं चिपट करून टाकलं होतं. येळकोट येळकोट, जय मल्हार. प्रधानजी, हा,
बघा बघा माणसेचं रूप काही वेगळंच दिसतंय. हा, प्रधानजी हा. ती खूप चिडलेली आहे. हा. देवा मेली जनावर पाठवून त्यांची परवड केली तुम्ही. त्यांना राग आला आणि त्यांनी शापानी उच्चारली. प्रधानजी हा माळसेचा शाप असला पाहिजे. प्रधानजी अहो तानेनं जीव व्याकुळ झालाय. अहो घशाला कोरड पडली आहे. अहो माणसं पाठवली जवळपास पाणी सुद्धा मिळालं नाही त्यांना. बरोबर हाय. अहो माळसा अक्काचा शाप आहे तो तसा कडक असणारच. प्रधानजी माळसा तुमची बहीण, तुम्ही तिचे भाऊ. बरं मग पुढे बोला. बहिणीचा शाप भावाला नाही आणि भावाचा शाप बहिणीला नाही. म्हणजे पाणी मिळेल तर तुम्हालाच मिळेल. प्रधानजी अहो ताबडतोब जा आणि कुठूनही पाणी शोधून आणा. अहो पाण्या वाचून जीव कासावीस झालाय. अहो निदान झारीवर तरी पाणी घेऊन या. ती झारी घ्या. आता चौ बाजूला कुठं बी काही दिसत असं झालंय. देवा ते बघा तिकडं धूर दिसतो का नाही? म्हणजे धूर असतो तिथं जाळ असतो आणि जाळ असला की तिथं पाणी असलंच पाहिजे. प्रधानजी हा, अहो पाणी घेऊन या. हा. हे घे सारे दे बाबा. जातोच. मगापासून तुमचं असं असं चाललेलं बघून माझा जीव कसा तरी- प्रधानजी पाणी घेऊन या. आणतो देवा आणतो देवा. धूर तिथं जाळ आणि जाळ तिथं पाणी. होय, होय. शिरप्या अरे पाहू ना कोण रे? कोण रे तू? हा राजा आहे राजा. अरे काय पाहिजे? अरे नीट बोल. इकडचा दिसत नाही. कोण कुठला? कशाला आलाय? अंगावर फुटीभर दागिने बी दिसतात. यासनी दागिने देऊन सुद्धा पाणी मिळणार नाही आणि पाणी दिलं तर बाणाबाईकडे जाय मिळणार नाही. तेव्हा नाटकच करूया. अरे काय पाहिजे तुला? केडा कुठला? बोलत बी नाही. कळावं कसं माणसाला? ए बाबा गट बोल तरी. अरे बोलल कसा? त्याला भरलं त्याला भरलंय वाटवाल. असं काय? कसं कसं उचला त्याला. आणि टाका आगी म्हणून. होय होय. त्याच्या उभ्यानं त्याचा वाट उतरत. पाणी पाहिजे पाहिजे. पाणी का? अरे हे आधी सांगायचं ना. मेला असताना फुका फुकी. मेलच असतो. देवा तुमची नाटक पुरी करता करता मी मरणार आहे बहुतेक. मी काय म्हणतो, मी लय लांबनं आलोय. तिथं पाण्याचं टिपूस नाही. इथं सगळं हिरवगार आहे. कसं काय ते? बाणाईची कृपा. बाणाईची कृपा. बाणाई. होय बाणाई. मग मला सांगा पाणी कुठं तू मिळेल? सरळ जा. तिथं कोणाला पण विचार बाणायचा वाडा कुठे ते तुला सांगतील. तिथं तुला पाणी मिळेल. हा किती लांब आहे? लांब कसला? लोकोत्तर दूर आहे. हा, इथंच आहे होय? इथंच आहे होय? हा, कसं जायचं? तू असं कर. इथून सरळ गेलास की आंब्याचं झाड लागलं. झाडाच्या उजवीकडनं सरळ गेलास की एक पाऊल वाट लागला. हा, बरोबर. पाऊल वाटेच्या बाजूला एक वडा लागल. वड्याच्या बाजूला एक देऊळ लागल. देऊळाच्या बाजूला एक शेत लागल. आणि तू तिकडे जायचं नाही. तू आंब्याच्या झाडाच्या डाव्या हातानं सरळ जायचं. सरळ गेला की समोर आहे बाणाबाईचा वाडा. तिकडे जा आणि पे पोटभर पाणी. पी पोटभर पाणी. होय होय. देवा काय काय नशिबात लिवलंयस? असली खुळी बिळी भेटणार आहेत का काय? मला काय म्हणलं? नाही म्हटलं. आता तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली बहुतेक मलाच खुळ लागणार आहे. बाणाबाई 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 गेले, बोंबलले.